हॅलो, कुठे आहे तुम्ही? विभागीय सर्व पदाधिकारी, जिल्हा स्तरावरचे अध्यक्ष आणि सर्व अशी या ठिकाणी अशोक भाऊ दिवे, नाशिकचे माजी महापौर लोकसभेची निवडणूक तोंडावर, या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित भीमशक्तीचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आणि नाशिकचे माजी महापौर सन्माननीय अशोक भाऊ दिवे हे उपस्थित आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते भीमशक्तीचे दिनकरदादा ओंकार, त्याचबरोबर कैलास सुलताने जे आहेत, आमचे भीमशक्तीचे मध्य प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय सुनील जोशीजी आहेत. आणि आपण बघत असाल की महाराष्ट्रातनं महाराष्ट्र प्रदेश भीमशक्तीचे सर्व प्रमुख नेते, विभागीय नेते आणि विभागीय पदाधिकारी, सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्ह्याचे सन्माननीय पदाधिकारी, त्याचबरोबर भीमशक्तीच्या सगळ्या विंग, महिला आघाडी, युवक आघाडी, विद्यार्थी आघाडी, कामगार आघाडी, वकील आघाडी, त्याचबरोबर कामगार क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे भीमशक्तीचे सगळे कामगार नेते, ते सर्व आजच्या या बैठकीला महाराष्ट्रभरातनं उपस्थित झालेले आहेत. मी पहिल्यांदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्या पत्रकार मित्रांचंही आपल्यालाही धन्यवाद देतो. आज या ठिकाणी भीमशक्तीच्या वतीने ही पदाधिकाऱ्यांची बैठक आम्ही या ठिकाणी आयोजित केली. या बैठकीमध्ये आमचे सर्व ज्येष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केलं आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघत असाल की महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर भाजप आघाडी अशा दोन आघाड्या आणि तिसरी आणखी काही लोकांची आघाडी अशा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी भारतामधल्या जनतेला जी आश्वासनं दिलेली होती ती सगळी फोल ठरलेली आहे. त्याच्यामध्ये महागाई कधी झालेली नाही आहे. 2 कोटी नोकऱ्या देतो म्हणून सांगितलं होतं ते सगळं संपवलेलं आहे आणि त्यांचा जो छुपा अजेंडा आहे तो हळूहळू आता वर यायला सुरुवात झाली. 100 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पूर्ण होत आहेत पुढच्या वर्षी आणि त्यानिमित्तानं त्यांच्या दिग्गज आणि पूर्वीच्या नेत्यांनी जे काही ठरवलं होतं या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचं, हिंदुत्ववादी विचाराचा हा देश चालला पाहिजे, त्या दिशेनं त्यांची पावलं पडायला सुरुवात झालेली आहे. गेल्या 10 वर्षामध्ये राज्यघटनेमध्ये वेगवेगळे बदल करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. ज्या राज्यघटनेनं या स्वायत्त अशा ॲटॉनॉमस बॉडीज दिलेल्या होत्या त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक आहे, न्यायव्यवस्था आहे, इलेक्शन कमिशन आहे, ED आहे, CBI, इन्कम टॅक्स, तत्सम अशा अनेक संस्थांना राज्यघटनेनं स्वायत्तता दिलेली होती. परंतु ती स्वायत्तता नष्ट करण्याच्या मार्गावर हे सरकार चाललेलं आहे आणि त्याच्यातनं घटना बदलाचं सगळं काम सुरू झालेलं आहे. आपण बघत असाल की भारतीय जनता पार्टीनं
यावेळेस जी घोषणा केली आहे अब की बार 400 पार, या संबंधात मी आपल्याला एवढं सांगेन की या देशामध्ये कुठल्याही पक्षाचं सरकार यायचं असेल तर 272 खासदारांचं संख्याबळ असेल, बहुमत असेल तर केंद्र सरकार स्थापन तो पक्ष करू शकतो. मग 272चा आकडा डायरेक्ट 400 पार करण्याचा हेतू काय त्यांचा, तर त्यांना 400 पार यासाठी पाहिजे की या 400 पार म्हणजे 2/3 बहुमत त्यांना मिळालं तर या देशाच्या राज्यघटनेला ते हात घातल्याशिवाय राहणार नाहीत, या देशाची राज्यघटना बदलल्याशिवाय राहणार नाहीत. आणि या देशाची राज्यघटना बदली झाली तर पुन्हा एकदा मनुवादाची सुरुवात होईल. आणि ते सगळं हाणून पाडण्यासाठी भीमशक्तीच्या आमच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी निर्धार केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाची महाआघाडी इंडिया आघाडी जी आहे, या इंडिया आघाडीच्या मागे भक्कमपणे पाठिंबा द्यायचा, भक्कमपणे त्यांच्या मागे उभं राहण्यासाठी आज कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठराव केलेला आहे. आणि आज आम्ही काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस आघाडीला समर्थन देण्याचा निर्णय केलेला आहे. तसा ठराव कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. बाळासाहेब आंबेडकर यांची बहुजन विकास आघाडी हा पक्ष आहे, वंचित बहुजन आघाडी हा राजकीय पक्ष आहे, रामदासजी आठवले यांचा रिपब्लिकन पार्टी हा पक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 59 वेगवेगळ्या गटातले पक्ष आहेत. या सगळ्यांचा विचार त्यांच्या नेत्यांच्या मनात जे येईल त्यांचा तो विचार आहे. आमचं म्हणणं असं आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना बदलण्याचं कट कारस्थान या देशातली जातीवादी संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला हाणून पाडणं आवश्यक आहे. देशाची राज्यघटना वाचवण्यासाठी आम्ही काँग्रेस आघाडीला समर्थन देत आहोत. बाळासाहेब आंबेडकर किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याबद्दल आम्हाला अतीव आदर आहे, परंतु राजकीय दृष्ट्या जर बघितलं तर आज बाबासाहेबांची राज्यघटना बदलण्याचं जे कटकारस्थान सुरू झालेलं आहे ते कटकारस्थान हाणून पाडण्यासाठी, राज्यघटना वाचवण्यासाठी सर्व मागासवर्गीयांनी एकत्रित येऊन नेता कुठला काही म्हणत असेल तरी, कुठल्याही नेता काही जरी म्हटला तरी जनतेनं या ठिकाणी सावध भूमिका घेऊन बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना वाचवणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. या अगोदर बघा, रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य करण्यामध्ये मी 2-3दा पुढाकार घेतलेला होता. 1990 साली, 92 साली, त्याच्या अगोदर रिडल्सचा मोर्चा झाला, तोही माझ्याच प्रयत्नानं झाला. त्यावेळेस सगळ्या नेत्यांना एक करण्याचं काम मीच केलेलं होतं. आता प्रत्येक वेळेस या सगळ्या नेत्यांना एकत्रित आणणं आणि निवडणूक आली या सगळ्या नेत्यांचं फुटणं हा आता कालबाह्य झालेला आहे. आणि त्यामुळं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना असं वाटतं, आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना असं वाटतं